की जागतिक गद्दारी दिन होता आणि आम्ही आधीच सांगितलं होतं की ही जी गद्दारी झाली 40 चोर जे पळाले त्यांनी फक्त आमच्याशी गद्दारी नाही तर या महाराष्ट्राशी गद्दारी केलेली, या देशाची गद्दारी केलेली आहे. एकंदरच आपण पाहिलं तर गेल्या 2 वर्षामध्ये महाराष्ट्रात जो गोंधळ उडालेला आहे तो सगळीकडे आपल्याला दिसत आहे. आजच बातमी माझ्या कानावर आलेली आहे की मुंबई महानगरपालिकेने आर्थिक सहाय्य न दिल्यामुळे BSTची देखील दरबार होणार आहे. हे सगळीकडे लूट चालूच आहे. पण दुसऱ्या बाजूला ज्या महत्त्वाच्या परीक्षा असतात तिथे आपल्या सगळ्यांना माहिती आहे एकंदरच देशभरात गोंधळ होत चाललेला आहे. काल राहुल गांधीजी यांची प्रेस आपण पाहिली असेल, त्याच्यात पण त्यांनी सांगितलं की पापाने वॉर रुकवा दी, पण एक्झाम लीक काही थांबू शकलेले नाही आहेत. जसा नीटचा गोंधळ देशभरात आपण पाहतो तसा महाराष्ट्रात देखील MHCETचा गोंधळ झालेला आहे. तो आपल्या समोर काही आणत आहे. गोंधळ म्हणजे जर आपण पाहायला गेलं तर आपल्या पण लक्षात येईल